नमस्कार. आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत पुनर्वसन, महाराष्ट्र शासन मंत्रालय या विभागाकडून नगर परिषदेच्या अग्निशमन दलासाठी, अग्निशमन दल हे अतितात्काळ सेवेमध्ये येतं. ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी फायर होतं किंवा एखाद्या इमर्जन्सीसाठी रेस्क्यूसाठी फायर ब्रिगेडला जावं लागतं, त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना एक फायर ब्लँकेट, म्हणजे आपल्याला जर आगीमध्ये जायचं असेल तर तिथल्या लोकांना रेस्क्यू करताना त्यांची सुरक्षितता आवश्यक आहे म्हणून एक ब्लँकेट त्याच्यामध्ये, आणि त्याचबरोबर असा आत्ता जो आपल्या मागं जो टेंट दिसतोय, जो तंबू दिसतोय, अशा प्रकारचा एक तंबू शासनाने दिलेले आहे. असे 8 तंबू आपल्या जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत. 8 नगर परिषदांसाठी दिले गेलेले आहेत. उद्देश एवढाच आहे की ज्यावेळेला आपले कर्मचारी तिथं कामासाठी जातात किंवा दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात जर आपल्या लोकांना रेस्क्यू केलेलं आहे, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं जर शेल्टर नसेल किंवा कसली इमारत नसेल तर तात्पुरतं त्या ठिकाणी लोकांना सुरक्षिततेचा उपाययोजना म्हणून याचा वापर करता येईल. प्लस समजा आता तात्पुरतं एखादा लगेच तिथं आपल्याला प्रथमोपचार केंद्र उभा करायचं आहे, तर त्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभं करून तिथं लगेच डॉक्टर आतमध्ये बसून पेशंट आतमध्ये ठेवून तिथल्या तिथं आपण प्रथमोपचार केंद्र त्या ठिकाणी सुरू करू शकतो. ज्या लोकांना खरोखरच खूप जखम झालेली आहे किंवा खूप जखमी झालेले आहेत, घायल आहेत, तर अशा लोकांना सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी इमर्जन्सी शेल्टर म्हणून याचा उपयोग होतो. याला फक्त वायर म्हणजे हवेने हे तयार होतं. याला दुसरं कुठल्याही गोष्ट त्याला तर बीमलेस म्हणतात. त्याला कुठल्या प्रकारची लाकडाचा किंवा ह्याचा वापर नाही. हे सगळं चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलमध्ये तयार केलेलं आहे. एका बाजूने जर आपण हवा भरली तर ते संपूर्ण चारी बाजूने हवा भरली जाते आणि काही आपण बघितलं की जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटांमध्ये हा तंबू तयार होतो आणि आपण त्याचा वापर लगेच करू शकतो. 8 नगर परिषद मधल्या किती लोकांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे? 8ही नगर परिषदेच्या लोकांना आज हे देऊन त्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. आणि प्रशिक्षण देण्यासाठी ज्यांनी पुरवठा केलेला आहे त्या पुरवठा केलेले तज्ज्ञ व्यक्ती इथं आलेले आहेत. ते स्वतः त्याची माहिती देतात. या पद्धतीने